लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद या फाउंडेशनच्या वतीनं आपण संवाद दुसरा हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी संपन्न करीत आहोत। गेल्या महिन्याभरापासून हे फाउंडेशन वेगवेगळे उपक्रम घेण्याच्या तयारीने आगेकूच करत आहे। त्यामध्ये हा पहिला उपक्रम आम्ही संवादमाला ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेऊन मागच्या रविवारी श्रोत्यांशी पहिला संवाद विचारवंत लेखक आणि वक्ते माननीय जयदेव डोळे सर यांचा संवाद शिक्षण आणि स्वातंत्र्य या विषयावर आम्ही घेतला आणि आज माजी विभागीय आयुक्त, कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांवर वचक असणारा, अत्यंत शिस्तीचा अधिकारी म्हणून परिचित असलेला एक उमदा माणूस, विद्यार्थ्यांसाठी तळमळ करणारा, एक पालकत्व स्वीकारणारा एक सच्चा माणूस आपल्यामध्ये आज उपस्थित आहे। सन्माननीय कृष्णा भोगे सर, आपण लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर राजेश करपे, उपाध्यक्ष डॉक्टर बळीराम धापसे, डॉक्टर कैलास अंभुरे, सचिव डॉक्टर गणेश मोहिते, कोषाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रामचंद्र काळुंखे, मी स्वतः डॉक्टर हंसराज जाधव, सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय राम चव्हाण सर, राम शिंगारे आणि लोकसंवाद फाउंडेशन मध्ये सर्व सन्माननीय सदस्य, या सर्वांच्या वतीनं आदरणीय कृष्णा भोगे सर, या उपक्रमात श्रोते म्हणून सहभागी असलेले आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय चोपडे सर, मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख सतीश बडवे सर आणि झूम मीटिंगच्या द्वारे किंवा फेसबुक लाईव्हच्या द्वारे या संवाद मालेमध्ये सहभागी झालेले सर्वच श्रोते, मागच्या संवाद उपक्रमामध्ये साधारण 4000 पेक्षाही अधिक श्रोत्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला होता। आजही असंख्य श्रोते यामध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि हे व्याख्यान हा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। या लोकसंवाद फाउंडेशनची भूमिका आणि या उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रास्ताविकाच्या रूपानं मी पाचारण करतो आमचे सन्माननीय मार्गदर्शक सदस्य आदरणीय राम चव्हाण सरांना आपण फाउंडेशनची भूमिका तथा आजच्या पाहुण्यांचा, आजच्या वक्त्यांचा परिचय श्रोत्यांना करून द्यावा। आदरणीय राम चव्हाण सर। नमस्कार सर, आज आपण लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त फाउंडेशनच्या माध्यमातून जी संवाद माला या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, त्या संवाद मालेतील दुसरा संवाद, दुसरे विशेष व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आले। आजच्या या दुसऱ्या संवादासाठी विशेष व्याख्यानाचा विषय आहे भारतीय संविधान आणि नवीन शैक्षणिक धोरण, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सन्माननीय कृष्णा भोगे सर, जे माजी विभागीय आयुक्त आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरूही आहेत। मी सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो।
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर B.A. चोपडे सर यांचंही मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे प्राध्यापक बडवे सर, आमच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर सर आणि इतर सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मित्रहो, या लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजेशजी करपे, सचिव डॉक्टर गणेशजी मोहिते, विविध पदाधिकारी डॉक्टर बळीराम धापसे सर, डॉक्टर अंबुरे सर, डॉक्टर हंसराज जाधव सर, डॉक्टर रामचंद्र काळुंके सर आणि विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम आणि उपस्थित मित्रहो, लोकसंवाद फाउंडेशन ही संस्था मराठवाड्यातील काही क्रियाशील व्यक्तींच्या संकल्पनेतून निर्माण झालेली संस्था आहे. मराठवाड्याच्या राजधानीच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात काही सामाजिक कार्य करणे असेल, ज्यामध्ये प्रामुख्याने निसर्ग संवर्धन असेल, मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार असेल, लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही जी काही सामाजिक मूल्य आहेत, या मूल्यांसाठी कार्य करणं असेल, अशा अनेक चांगल्या कार्यासाठी काही अस्वस्थ असणाऱ्या मंडळींनी आजचं जे सामाजिक वास्तव आहे, आजचं जे राजकीय वास्तव आहे, या वास्तवामुळं जी काही मंडळी अस्वस्थ झाली, त्या अस्वस्थ झालेल्या मंडळीच्या विचार आणि संकल्पनेतून या फाउंडेशनचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्राला महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतरावजी चव्हाण या मतविद्वान माणसाच्या विचाराची परंपरा आहे. परंतु गेली 10-12 वर्ष जी सामाजिक अस्वस्थता या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्या अस्वस्थतेतून आमच्या या परिसरामध्ये जी सामाजिक कार्य करणारी जी काही मंडळी आहेत, ज्यामध्ये डॉक्टर राजेश करपे सर असतील किंवा साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, डॉक्टर गणेश मोहिते सर असतील, डॉक्टर रामचंद्र काळुंके सर असतील, डॉक्टर हंसराज जाधव सर असतील, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणारी आमची काही मंडळी आहे, ज्यामध्ये कुलकर्णी आहेत, उपसंपादक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, श्रीयुत राम शिंगारे आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलंय, त्यामध्ये दापसे सर आहेत, चेतना सोनकांबळे मॅडम आहेत, मुंजा दोंडगे सर आहेत. या सगळ्यांच्या संकल्पनेतून काहीतरी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं, यासाठी या ठिकाणी लोकसंवाद फाउंडेशनची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. आणि सुरुवातीचाच पहिला उपक्रम म्हणून या ठिकाणी आम्ही दर महिन्याला एक विषय आणि दर महिन्यामध्ये एका विषयावर 4 व्याख्यानं दर रविवारी अशा पद्धतीची एक संवादमाला या ठिकाणी ठेवलेली आहे. समाजाचं प्रबोधन आहेच, पण मला असं वाटतं की खरं तर हे एक आत्मचिंतन आहे. या परिस्थितीला, अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात असताना आम्ही काय भूमिका घेतली पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, या संदर्भातलं आत्मचिंतन करून आम्ही या ठिकाणी एका दिशेनं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मीही या सगळ्या तरुण मंडळीसोबत या चळवळीमध्ये जोडला गेलेलो आहे. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी गेल्या वेळेस करपे सरांनी जाहीर केलं, जवळपास येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही 5000 वृक्षांचं वृक्षारोपण करणार आहोत आणि त्याचं संवर्धन पण करणार आहोत. मानवी मूल्यांच्या विचाराच्या प्रसारासाठी आम्ही काम करणार आहोत आणि सतत कार्यक्षम अशा पद्धतीनं हे फाउंडेशन या ठिकाणी राहणार आहे आणि आपलं काम या ठिकाणी करणार आहे. मित्रहो, आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. या सर्वप्रथम या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्या मान्यवरांना आणि उपस्थित श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला आणि कार्याला प्रणाम या ठिकाणी करतो. आजच्या या दुसऱ्या संवादाचा विषय आहे भारतीय संविधान आणि
नवीन शैक्षणिक धोरण. निश्चितच शिक्षण हे समाज परिवर्तनाचं अत्यंत महत्वाचं असं साधन समजलं जातं. एखाद्या राष्ट्राचं किंवा एखाद्या समाजाचं भवितव्य हे त्या तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे असं म्हटलं जातं. आणि निश्चितपणानं शिक्षण व्यवस्था ही सतत बदलत जाणारी, काळानुरूप डायनॅमिक अशा पद्धतीने असली पाहिजे. गरजेप्रमाणे त्यामध्ये सातत्यानं बदल केले गेले पाहिजेत. नवीन नवीन शैक्षणिक धोरणांचा या ठिकाणी आपण त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले पाहिजे. त्या अनुषंगानं गेल्या 10-15 वर्षामध्ये जी व्यवस्था या ठिकाणी काम करते, त्या व्यवस्थेच्या माध्यमातून हे नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी आणलं जात आहे. हे शैक्षणिक धोरण आणत असताना त्या पाठीमागची भावना काय आहे, हे शैक्षणिक धोरण नेमकं कोणत्या उद्देशाने आणलेलं आहे? भारतामध्ये लोकशाही, इन्क्लुझिव्ह डेमोक्रेसी म्हटलं तर फेडरल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यभार करत असतो. शिक्षण हा सामायिक सूचीतला विषय असं मला जे कळतं ते शिक्षण हे राज्य आणि केंद्राने मिळून ठरवण्याचा विषय आहे. आणि मग शिक्षणाचं धोरण, उच्च शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल किंवा एकूणच सगळ्या शिक्षणाचं धोरण ठरवत असताना हे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे हे खरंच इन्क्लुझिव्ह पद्धतीने आणलं गेलेलं आहे का? या देशातल्या सर्व राज्य सरकारांना त्यामध्ये प्रातिनिधी स्वरूपात सामावून घेतलं आहे का? डॉक्टर डी कस्तुरीरंगन हे जे इस्रोचे माजी अध्यक्ष आहेत आणि खूप मोठे सायंटिस्ट आहेत, त्यांच्या विद्वत्तेबद्दल कुणालाही शंका घ्यायला वाव नाही. परंतु विद्वत्तेबद्दल बरोबरच सामाजिक जाण जी महत्वाची गोष्ट असते ती जाणीव ठेवून हे शैक्षणिक धोरण आणलं गेलेलं आहे का? शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स असतात, शिक्षक असतील, पालक असतील, समाज असेल, शिक्षण तज्ज्ञ असतील, विद्यार्थी असतील, या प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सचं त्या ठिकाणी मत जाणून घेतलं गेलं आहे का? या सगळ्या गोष्टीचा परामर्श जर आपण घेतला तर असं लक्षात येतं की काही तज्ज्ञांनी या ठिकाणी असं म्हटलंय की विद्यार्थी संघटना म्हणून हे धोरण ठरवत असताना फक्त एकमेव विद्यार्थी संघटनेचं मत नोंदलं घेतलेलं आहे आणि ते आहे ABVP. एक 5-6 कुलगुरूंना त्या ठिकाणी पाचारण करून घेऊन त्यांचं मत या ठिकाणी ऐकण्यात आलेलं आहे. हॅलो. आणि म्हणून विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, समाज घटकातील वेगवेगळे विचारवंत असतील, या सगळी ह्या नवीन शैक्षणिक धोरणाकडे कशा पद्धतीने पाहतात हेही आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण कुठल्या पार्श्वभूमीवर आणलेलं आहे हे जर आपण थोडंसं चिंतन केलं तर मागील 60-70 वर्षामध्ये शिक्षणाचा काही प्रमाणामध्ये विस्तार जसा झाला तसं त्यामध्ये काही वाईट प्रवृत्तीचं पण बोकाळलेले आहेत. काही वर्षापूर्वी आजचे जे वक्ते आहेत सन्माननीय भोगे सर यांचं व्याख्यान आम्ही जालन्या या ठिकाणी ऐकलेलं होतं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सगळ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं भाषण केलं होतं. वास्तव परिस्थिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून आजच्या महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं एकूणच शिक्षणाच्या सर्व प्रश्नावर आणि नवीन शैक्षणिक धोरणावर सविस्तरपणे चर्चा घडून यावी आणि सगळ्यांना या संदर्भातली सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्या म्हणून ज्यांचं खूप असं काम आहे, जे आमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत, पथदर्शक आहेत, असे सन्माननीय भोगे सर यांना या ठिकाणी आम्ही पाचारण केलेलं आहे. निश्चितच भोगे सर, आम्हाला खात्री आहे की आम्हाला त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या ज्ञानातून आमच्या अनेक शंका किंवा श्रोतांच्या अनेक शंका या ठिकाणी दूर करणार आहेत. कृष्णा भोगे सरांच्या संदर्भात त्यांचा परिचय करून देण्याची मला वाटतं फारशी काही गरज नाही, परंतु उपचाराचा भाग म्हणून काही गोष्टी मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. MSc ॲग्रोनॉमी विथ गोल्ड मेडल तत्कालीन नागपूर विद्यापीठातून त्यांनी ही डिग्री प्राप्त केलेली आहे. प्रशासनातल्या अनेक पदावर
अत्यंत सक्षम पद्धतीनं आणि लोकाभिमुख पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाले तर मंत्रालयातले डेप्युटी सेक्रेटरी, औरंगाबाद आणि अनेक महापालिकेचे आयुक्त, आमच्या अशा अनेक अत्यंत महत्वाच्या पदावर त्यांनी अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं काम केलेलं आहे. अनेक वेगवेगळे जे काही आयोग महाराष्ट्र शासनाने स्थापन केले त्या आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून अनेक महत्वाच्या शिफारसी सरांनी केलेल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांचं जे काही प्रशासकीय कौशल्य आहे त्याचा वापर प्रशासनाला व्हावा म्हणून त्यांना आयुक्त महाराष्ट्र मानव विकास मिशन औरंगाबाद या पदाचाही अतिरिक्त ते परीक्षेच्या तयारीच्या निमित्तानं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक सनदी अधिकारी ते आपल्या व्यवस्थेला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. आमच्यासाठी जो महत्वाचा विषय आहे जो या ठिकाणी जाणीवपूर्वक मांडला पाहिजे आणि करपे सरांनी आग्रहानं मला त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे की सर विभागीय आयुक्त असताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परभणीचे कुलगुरू म्हणून काम करण्याचा बहुमानही त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि कुलगुरू म्हणून काम करत असताना एक आदर्श प्रशासक म्हणून नव्हे तर एक आदर्श शिक्षक म्हणून कसं काम करायला पाहिजे, एक शिक्षक एक कुलगुरू कसा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे आणि त्यानं सतत विद्यार्थ्याच्या संदर्भात चिंतन करून कसे निर्णय घेतले पाहिजे एक आदर्श त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी घालून दिलेला आहे. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या प्रशासनाने त्यांच्या कार्यक्षमतेने त्यांनी पूर्णत्वास नेलेले आहेत. आमच्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये जी काय हॉर्टिकल्चरचं खूप मोठं काम दिसतं त्यामध्ये सरांनी केलेलं त्या कामाला दिलेली गती असेल किंवा अनेक प्रकल्प जे अर्धवट होते त्या सगळ्या प्रकल्पांची पूर्णत्वास नेण्याचं काम असेल, असे अनेक काम करून त्यांनी आपल्या प्रशासनाची छाप आणि एक कुलगुरू आदर्श पद्धतीने काम करत असताना कसे विद्यार्थीभिमुख निर्णय घेऊ शकतो याचा एक आदर्श या ठिकाणी घातलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठ परिसरातल्या सगळ्या कॅन्टीन ओस पडलेल्या असायच्या कारण सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक हे वर्गात असायचे, आपापल्या कामाच्या ठिकाणी असायचे. त्यामुळं आदरणीय कृष्णा भोगे सरांचं कुलगुरू ही एक दंतकथा बनलेली आहे. कुलगुरू होऊन सरांना खूप वर्ष झालेलं आहे, परंतु त्यांचं कुलगुरू होणं हे आमच्या या परिसरातल्या अनेक शिक्षण प्रेमीसाठी एक आदर्श कार्यकाळ या ठिकाणी बनून राहिलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस कुलगुरू निवडीची प्रक्रिया सर सुरू होते, मला हे जाणूनपूर्वक सांगायचं या ठिकाणी, ज्या वेळेस आमच्या विद्यापीठामध्ये कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होते त्या वेळेस या परिसरातल्या विद्यार्थ्यांना एकच आस लागलेली असते की आम्हाला कृष्णा भोगे सरांसारखा कुलगुरू मिळावा. ही जी आस आहे ही आस तुम्ही तुमच्या केलेल्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ती आस ती इच्छा आजही आम्ही जीवन ठेवून आहोत आणि निश्चित आम्हाला तुमच्या कुलगुरू येणारा काळामध्ये मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपल्या माध्यमातून तुम्ही आम्हाला निश्चित आमच्या नवीन कायद्याच्या संदर्भात भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचं काय महत्व आहे, शिक्षणाच्या अनुषंगाने काय अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत आणि त्या सगळ्या अपेक्षा ज्या संविधानिक धोरणामध्ये पूर्ण होतात का या संदर्भात आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी प्रस्तावित करण्याची संधी दिली, सरांबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. प्रास्ताविकेच्या रूपानं राम चव्हाण सरांनी लोकसंवाद फाउंडेशनची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आम्ही केवळ शिक्षण हा विषय घेऊन 4 संवाद
श्रोत्यांशी करणार आहोत. त्यातला दुसरा संवाद या ठिकाणी आज संपन्न होतोय. कृष्णा भोगे सरांच्या संदर्भातले हे अत्यंत चांगले विषय आणि चांगली भूमिका सरांनी या ठिकाणी मांडलेली आहे. सरांना धन्यवाद देतो आणि थेट आजचे वक्ते माननीय कृष्णा भोगे सरांना विनंती करतो, आपण भारतीय संविधान आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरचं आपलं विस्तृत असं मार्गदर्शन संवाद आमच्या श्रोत्यांशी करावा. आदरणीय कृष्णा भोगे सर. धन्यवाद. सर्व श्रोते मंडळींना माझा आदरपूर्वक नमस्कार. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे भारतीय राज्यघटना, शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक विषमता. आता या 3 मुद्द्यावर मी माझे विचार मांडणार आहे. मी आपणास मार्गदर्शन करणार नाही, मी फक्त माझे विचार मांडणार आहे. कारण आपला जो श्रोता वर्ग आहे सगळे विद्वान लोक आहे, या क्षेत्रामध्ये यांनी अनेक वर्ष घालवलेली आहे. अशांना मी मार्गदर्शन करावं अशी काही अपेक्षा नाही, परंतु विचार मांडण्याचं मात्र मला स्वातंत्र्य आहे. आणि मी माझ्या भाषणाचा जो बेसिक थीम आहे तो या विचार मांडण्यापुरता सीमित करणार आहे. जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, मला वाटतं सध्या 6 मुद्द्याभोवती ती फिरते आहे. एक तर आहे प्रायव्हेटायझेशन, दुसरं आहे ग्लोबलायझेशन, तिसरं आहे अर्बन ओरिएंटेशन, चौथा आहे डिस्टन्स लर्निंग, पाचवा आहे मिनिमायझिंग द रोल ऑफ स्टेट अँड इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन अँड फोकसिंग ऑन रिसर्च. अशा 6 मुद्द्याभोवती हे धोरण फिरते. अर्थात या धोरणामध्ये फिलॉसॉफिकल आस्पेक्ट जास्त आहे, ऑपरेशनल डिटेल्स मात्र काही नाही. त्यामुळेच इम्प्लिमेंटेशन करताना किती अडचण येणार जेव्हा आपण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करू तेव्हा लक्षात येईल, कारण याच्यामध्ये ऑपरेशनल डिटेल्स दिलेले नाहीत. त्यानंतर दुसरा भाग आहे की या धोरणामध्ये काय उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो 26% वरून 50% पर्यंत वाढवणे 2035 पर्यंत, म्हणजे पुढच्या 15 वर्षामध्ये. सद्यस्थिती काय आहे? आज जवळजवळ 3,75,00,000 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत आणि यामधनं दरवर्षी 1 कोटी पदवीधर रोजगाराच्या बाजारात प्रवेश करतात. त्यापैकी जास्तीत जास्त 15 ते 20% लोकांना रोजगार मिळतो, बाकीचे बेरोजगार राहतात. ही वस्तुस्थिती आहे, त्याला काही पुराव्याची गरज नाही. आज अंदाजे 40,000 कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विषयांची. 2035 मध्ये आपले जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे ते आहे जवळजवळ 11 कोटी विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षणाची व्यवस्था. आज जे काही संख्या आहे त्याच्या जवळजवळ तिप्पट. त्यामुळेच कॉलेजची संख्या सुद्धा जवळजवळ तिप्पट, म्हणजे 1 लाखापेक्षा अधिक कॉलेजेस सुरू करावे लागतात. आपल्याला कल्पना आहे की सद्यस्थितीत बरेचसे कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ते का बंद पडण्याच्या मार्गात, त्याचे अनेक कारण असू शकतात, त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. ही आजची स्थिती आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आजची एकूणच आर्थिक स्थिती कशी आहे, विषमता. कारण या विषमतेचं आणि धोरणाचा डायरेक्ट संबंध असतो. कारण प्रत्येक धोरणाचा आधार हा विषमता कमी करणे असायलाच पाहिजे. कारण विषमता हा सगळ्यात गंभीर आजार आहे देशाच्या एकता आणि एकात्मतेच्या दृष्टीने. जर देशाची एकता टिकवायची असेल तर आपल्याला प्रथमच सगळ्यात अधिक फोकस करावा लागेल ही विषमता कशी कमी करावी. विशेषतः आर्थिक विषमता. कारण काय असतं की शैक्षणिक विषमतेचा जन्म हा आर्थिक विषमतेमधून होतो. त्यामुळे जोपर्यंत आर्थिक विषमता आहे तोपर्यंत शैक्षणिक विषमता कमी करणं कठीण झालं आहे. आता एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेची आजची स्थिती आपल्याला कल्पना असेल की
अभिमानाने आपल्याला सांगायला पाहिजे की जे अब्जोपती आहे त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत हा पहिल्या 3 देशांमध्ये, अमेरिका, चीन आणि त्यानंतर मग लागतो भारताचा. 140 अब्जोपती भारतात आहे. आणि दुसरे महत्वाचं की मागच्या 1 वर्ष म्हणजे पॅन्डेमिक इयर म्हणतो, कोरोनाग्रस्त वर्ष, या अशा आपत्ग्रस्त वर्षामध्ये अब्जोपतींची संख्या 37% वाढली. त्यासोबतच दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा 37% वाढली. हे दोन्ही पॅरल चालतात. एका बाजूला अब्जोपतीची संख्या वाढत आहे, दुसऱ्या बाजूला दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या वाढत. हा एक महत्वाचा भाग आहे. नुकताच आपल्याला ऑक्सफॅम या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. नॉर्मली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे दरवर्षी घेतलं जातं डावोस शहरामध्ये, तिथे ऑक्सफॅमचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. ऑक्सफॅमचा अहवाल भारताच्या बाबतीत काय सांगतो? 1% अधिक श्रीमंत लोकांकडे 53% राष्ट्रीय संपत्ती आहे. 10% अतिश्रीमंत लोकांकडे 76% राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि बॉटमच्या 50% लोकांकडे 4% राष्ट्रीय संपत्ती. हा डेटा त्यांनी ऑफिशियल. दुसरा भाग महत्वाचा की आपल्याकडे जरी अब्जोपती जास्त असले आणि भारतीय अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाची तरी सुद्धा दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर आपण जगामध्ये 127व्या क्रमांकावर आहोत. शहराचं सरासरी दरडोई उत्पन्न जवळजवळ 3 लाख रुपये. ग्रामीण भागाचं दरडोई उत्पन्न 20,000च्या आसपास. आपण हे दरी लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये 20,000 रुपयाच्या आसपास आणि शहरामध्ये 3. भारताचं सरासरी दरडोई उत्पन्न आहे 1,40,000. हरियाणा राज्यामध्ये जे सगळ्यात अधिक राज्य आहे 2,66,000. महाराष्ट्रामध्ये 2 लाखाच्या आसपास. तरी महत्वाची, एका बाजूला 20,000 आणि दुसऱ्या बाजूला 3 लाख. हे आमचे ग्रामीण भागात शेतकरी लोक आहेत. त्यांचं बहुतांश लोकांचं सरासरी उत्पन्न 20,000च्या आत. आणि आता आपण जे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार आहोत त्याचा जो बेस आहे तो हा आहे. शेतकरी कुटुंबाचं मासिक उत्पन्न 8,200 आहे. आणि ते आपल्याला 2022 म्हणजे आता पुढच्या वर्षापर्यंत दुप्पट करायचं आहे, होईल की आपल्याला माहिती आहे. तर हा शेतकरी वर्ग ज्याचं मासिक उत्पन्न कुटुंबाचं 8,200 रुपये आहे. आणि भारतामध्ये दारिद्र्याची रेषा सुद्धा जवळजवळ 8,000 आहे. याचा अर्थ असा की जवळजवळ सर्वच शेतकरी आणि शेतमजूर जे ग्रामीण भागात राहतात यांचं उत्पन्न हे सांगतात दारिद्र्य रेषेच्या आसपास असतं. म्हणजे सगळी कम्युनिटी ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगते ही वस्तुस्थिती. याचा आपल्याला विचार करावा लागेल जेव्हा कुठली धोरण ठरवतो. आता भारतीय राज्यघटना काय सांगते? आपले सगळे ध्येय धोरण हे राज्य शंका असल्याचं काय सांगते? ही भारतीय राज्यघटना आम्ही तयार केलेली आहे आणि ती आम्हीच आम्हाला अर्पण केलेली आहे. We the people of adopted, enacted and given us this constitution. त्यामुळे जे काही धोरण आहे या धोरणाचा आधार हा भारतीय राज्यघटनाच असायला पाहिजे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये एक भाग 4 आहे ज्याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. मराठीमध्ये त्याला म्हणतात ते राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्व. 1935च्या ऍक्ट मध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन नावाचा एक भाग होता. जेव्हा आपली राज्यघटना तयार होत होती तेव्हा इन्स्ट्रक्शन शब्दाच्या ऐवजी आपण डायरेक्टिव्ह असं म्हणतो. त्याचं कारण असं की इन्स्ट्रक्शन्स मध्ये फोर्स नसतो.
पण आपण जेव्हा डायरेक्टिव्ह म्हणतो त्याचं मराठी भाषेत आदेशित, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला एक फोर्स, डायरेक्टिव्ह हा शब्द वापरतो. हा जो भाग 4 आहे हा बेसिकली आहे सामाजिक आणि आर्थिक. त्यातला महत्वाचा भाग आहे सामाजिक आणि नंतर आर्थिक. राज्याची कर्तव्य भाग 3 आहे नागरिकांचे अधिकार, मौलिक अधिकार. तसाच भाग 4 आहे आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या संदर्भात राज्याची कर्तव्य. आता त्यातला एक जो भाग आहे की आर्टिकल जे 37 आहे ते आर्टिकल साठी काय सांगते? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल shall be fundamental in governance of the country. या देशाच्या एकूणच राज्यकारभारामध्ये हे धोरणामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे मौल्यवान असतात. इथं वर्ड शाल आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल shall be fundamental in governance of the country and it shall be the duty of the state. इथं पुन्हा शाल आहे. It shall be the duty of the state to apply these principles in making laws and formulating policies. थोडक्यात की प्रत्येक कायद्याचा आधार, प्रत्येक धोरणाचा आधार हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच असायला पाहिजे. हा त्यातला महत्वाचा भाग. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागणार आहे की हे जे काही शैक्षणिक धोरण आहे हे धोरण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्यावर आधारित आहे किंवा नाही. वेदर इट इज इन कंप्लायन्स विथ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑर नॉट. एवढा आपल्याला त्याच्यावर चर्चेचा मुद्दा आहे. याच्यात काही वादच नाही कारण राज्यघटना सांगते म्हणून. बऱ्याच वेळा असं लोक म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉट इन्फोर्सेबल इन द कोर्ट. हे सुद्धा पूर्ण सत्य नाही. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर फंडामेंटल. मिनर्वा मिल केस प्रसिद्ध केस आहे सुप्रीम कोर्टाची 1980 मध्ये. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर इक्वली इम्पॉर्टंट टू दॅट ऑफ फंडामेंटल. इनफॅक्ट भाग 3 आणि भाग 4 हे विकासाच्या रथाचे 2 चाक आहेत. 2 व्हील्स ऑफ द चॅरियट ऑफ डेव्हलपमेंट. आणि 2 चाकामध्ये तुम्हाला तुलना करता येत नाही. एक चाक श्रेष्ठ की दुसरे चाक श्रेष्ठ. दोन्ही चाक समान आहे आणि ते समान गतीने समान एकाच दिशेने पुढे गेले तरच हा विकासाचा रथ पुढे जाईल. त्यामुळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर इक्वली इम्पॉर्टंट and although they are not justiciable by the court of law, that doesn't mean they are less important. हा एक झाला आर्टिकल 37. दुसरं महत्वाचं आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 38. आर्टिकल 38 काय सांगते? The state shall strive to minimize inequalities in income and to eradicate inequality in status, facilities and opportunities amongst individuals, amongst different groups of people, amongst different areas and regions, amongst different occasions. इथं शब्द वापरलाय स्ट्राईव्ह. स्टेट शॅल स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करते. कशा करता? की जी काही विषमता आहे उत्पन्नामधली ती कमी करणे आणि दर्जा, सुविधा आणि संधी याबाबतची विषमता पूर्णतः नष्ट करणे. कोणाच्या बाबतीत? individuals, group of people, different areas and regions and different occasions. प्रश्न असा आहे की याबाबत हा काय करतो का? जसे मी नुकतीच आकडेवारी दिली की इन्कमच्या बाबतीत इनइक्वॅलिटी वाढत आहे ही वस्तुस्थिती.
this is a position based on facts and figures. Nobody can deny. तशीच संधी आणि सुविधा हे दोन शब्द अतिशय महत्वाचे. याच्यामधली विषमता आपल्याला पूर्णतः नष्ट करायची, कमी नाही करायची. कुठे वेगवेगळ्या भागातली, वेगवेगळ्या व्यवसायातली, वेगवेगळ्या लोकांच्या समूहामधली, गटामधली आणि इंडिव्हिज्युअल, याचं आपण काय करणार आहोत या ध्येय धोरणामध्ये किंवा ही जी एज्युकेशन पॉलिसी, या पॉलिसीमध्ये या दुसरा भाग जो आहे की सुविधा आणि संधी यामधली विषमता पूर्णतः नष्ट करण्याकरता काय सुचवलेलं आहे हे आपल्याला त्याचं विश्लेषण करायला पाहिजे. बऱ्याच वेळी कसा गैरसमज होतो की राज्य आणि उच्च शिक्षण याचा काही संबंध नाही, राज्याचा रोल फक्त प्रायमरी एज्युकेशन पुरता सीमित आहे, अशा प्रकारची धारणा अनेक माध्यमात आपण वाचतो, विच इज नॉट करेक्ट. आपण आर्टिकल 41 स्टेट शॅल मेक स्पेशल प्रोविजन्स टू इन्श्युअर right to work, right to education, right to public assistance. इथे एज्युकेशन हा शब्द आहे. इथे असं म्हटलेलं नाही की प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी, टर्शियरी असं शब्द नाही. एज्युकेशन इज एज्युकेशन इन इन्क्लुडिंग ऑल द 3 tiers ऑफ द सिस्टम, प्रायमरी असो, सेकंडरी असो की टर्शियरी असो. तर शिक्षणाच्या बाबतीत राज्याचा रोल हा फक्त प्रायमरी पुरता सीमित नाही, तो तिन्ही क्षेत्रापुरता त्याचं कव्हरेज. त्यानंतर महत्वाचा भाग येतो आर्टिकल 46 स्टेट शॅल प्रमोट, पुन्हा शब्द शॅल, विथ स्पेशल केअर एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ वीकर सेक्शन ऑफ द पीपल अँड शॅल प्रोटेक्ट these people from social injustice and all forms of exploitation. हे सुद्धा एज्युकेशनल अपलिफ्टमेंट. 46 घ्या, 41 घ्या, दोन्ही ठिकाणी जो शिक्षण शब्द आहे त्यामध्ये असं कुठेही वर्गवारी केलेली नाही, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. ही जी घटनात्मक तरतुदी आहे याचा आपल्याला बारकाईने विचार करायला पाहिजे. आपण सुरुवात करू की प्रायव्हेटायझेशन, त्याचा अलीकडे हा मोठा पॉप्युलर शब्द झालेला आहे, खाजगीकरण. याचं कारण आपण देतो की पब्लिक सेक्टर इज व्हेरी इनएफिशियंट, प्रायव्हेट सेक्टर इज हायली एफिशियंट. हा एक नेहमीचा युक्तिवाद. त्यामुळे वी शुड मूव्ह टुवर्ड द प्रायव्हेटायझेशन. State shall withdraw from various activities other than law and order and others. हे कितपत शक्य? कारण ज्या देशात विषमता आहे त्या देशामध्ये प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट डू द जस्टिस. प्रायव्हेट सेक्टर ऑलवेज इन्क्रीजेस इनइक्वॅलिटी. Private sector is always motivated by profit. And wherever there is a word profit, there is a social injustice, there is a exploitation. Always result into creating more inequality. More inequality is highly dangerous for the unity and integrity of. ज्या देशामध्ये इनइक्वॅलिटी फार मोठ्या प्रमाणात आहे इथे मेजर रोल हॅज टू बी प्लेड बाय द स्टेट. प्रायव्हेट सेक्टर इज सपोज टू प्ले द सेकंडरी रोल, नॉट द प्रायमरी रोल. अन्यथा जी विषमता आहे ती सतत वाढत जाईल आणि दॅट व्हॉट वी सी. ही विषमता दररोज वाढताना दिसते. एका बाजूला गरीब होत आहे, दुसऱ्या बाजूला श्रीमंत होत आहे.
सहज एक उदाहरण देतो की कशा प्रकारे काम होतं की बिफोर LPG, that is liberalization, privatization, globalization, in a net value addition, share of labor used to be around 70%, and share of profit is always earned by the entrepreneur or the capitalist. Used to be around 20. This was the position before LPG. लेबरचा शेअर 70% आणि कॅपिटलचा शेअर 20%. नेट व्हॅल्यू ऍडिशन. आज काय परिस्थिती आहे? लेबर शेअर हॅज कम डाऊन टू 35% फ्रॉम 70, अँड कॅपिटलचा शेअर आज 70%च्या आसपास गेला. ही जी आहे परिस्थिती ही प्रायव्हेटायझेशनचं खास आहे. त्यामुळे privatization always result into a slowdown sometime. And bulk of the force आहे तो गरीब होतात. ठराविक लोक ज्यांच्याकडे भांडवल आहे ते श्रीमंत होतात. आमच्या राज्यघटनेमध्ये एक पुन्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, नंबर त्याचा 39. The planning of the country should be such that it should not result into concentration of wealth and means of production. आपल्याला काय दिसतं? There is a concentration of wealth and means of production. आशिया खंडातला श्रीमंत व्यक्ती भारतात आहे. जगात मोठ्या प्रमाणात आपण अब्जोपती आता कंट्रीब्यूट करतो. पॅन्डेमिक जरी आला तर श्रीमंताच्या श्रीमंतीवर काही परिणाम झाला, गरीबाची गरीब मात्र वाढली. हे सगळे आकडेवारी सिद्ध करणारी बाब. आता दुसरा महत्वाचा भाग याच्यामध्ये तो येतो तो की आता प्रायव्हेटायझेशन. हे मेजर रोल आपल्याला या नवीन धोरणानुसार प्रायव्हेट कॉलेजला द्यायचा. भाग असा की आपल्याकडे आजही 69% लोक गावात राहतात, 31% आसपास लोक शहरात. जे 11 कोटी विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण सोय उपलब्ध करून द्यायची आहे ओव्हर ए पिरियड ऑफ 16 इयर्स, यांपैकी जवळजवळ 69% विद्यार्थी तर गावात नसतात. हे गावातले विद्यार्थी ते शहरात येऊन शिक्षण तर घेऊ शकत नाही, आणि त्याच्या वडिलांचं उत्पन्नच मुळात महिन्याला त्या फॅमिलीचं उत्पन्न महिन्याला 8,200 रुपये. या 8,200 रुपयाच्या उत्पन्नामध्ये ती पॉवर्टी लाईन तो पालक आपल्या मुलाला शहरात पाठवू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील 69% विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण द्यायचं असेल तुम्हाला कॉलेजेस ग्रामीण भागात सुरू करावे लागतील, तरच ते कॉलेजमध्ये येऊ शकतो. अन्यथा they will be withdrawn from the system. They will denying them the right of education. आता ग्रामीण भागामध्ये कॉलेज कोण सुरू करतात? राज्य सरकारचं धोरण आहे की कॉलेजेस आपण सुरू करायचे नाही एक्सेप्ट मेडिकल. प्रायव्हेट सेक्टरनेच कॉलेजेस सुरू. ही जबाबदारी आपण पर्यायाने प्रायव्हेट सेक्टर देतो की तुम्ही आता ग्रामीण भागात जाऊन कॉलेजेस सुरू करा. प्रायव्हेट सेक्टर सुद्धा इट इज अ इन्व्हेस्टमेंट. प्रायव्हेट सेक्टर प्रत्येक गोष्टीकडे अर्थशास्त्राच्या भाषेत इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आलं तर देयर इज ए रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कॅनॉट बी देअर विदाउट रिटर्न. त्यामुळे खाजगी क्षेत्र जेव्हा कॉलेज सुरू करेल आणि 10 कोटी खर्च करेल कॉलेज सुरू करायला, naturally the person will expect a return of at least 10% on the amount he has invested. म्हणजे 1 कोटी. आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शिक्षणाच्या बाबतीत काय आहे? इट इज अ फी टू बी रिकवर्ड फ्रॉम द स्टुडंट. हिअर वी डू नॉट प्रोड्यूस अँड सेल एनिथिंग. सो नॅचरली ह्या सगळ्या संस्था ज्या खाजगी त्या विद्यार्थ्याकडनं फी कलेक्ट करणार, त्याच्यामधनं संपूर्ण इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ते ऍडजस्ट करतात. जर तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल अराउंड 10% ऑफ,
तर प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1,00,000 फी गोळा करावी. त्या कुटुंबाचं उत्पन्नच वर्षाचं 1,00,000 आहे. ते कुटुंब विद्यार्थ्याची 1,00,000 रुपयाची फी देऊ शकेल का? शक्यच नाही. आणि त्यामुळे जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला सांगितलं की तुम्ही गावात जाऊन खेड्यामध्ये कॉलेजेस सुरू, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार उच्च शिक्षण घेऊ शकतील, तर कुठलाही प्रायव्हेट सेक्टर तिथं जाणार नाही. आणि गव्हर्नमेंटचं धोरण नाही की आपण कॉलेज सुरू करायचं नाही. एका बाजूला प्रायव्हेट सेक्टर जाणार नाही, गव्हर्नमेंट सांगणार आमचं हे काम. ग्रँट इन एड आता जवळजवळ बंदच केला उच्च शिक्षणाच्या बाबतीत. जर ग्रँट इन मिळालं नाही तर मग कॉलेज ग्रामीण भागात चालणार. आजही जे ग्रामीण भागातील कॉलेजेस आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती काय परिस्थिती आहे त्या कॉलेजची. मी माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, हे बघितलेलं आहे. ही गोष्ट आहे 2012ची. नांदेड जिल्ह्यामधलं एक कॉलेज, तिथं माझा एक कार्यक्रम, ते सायन्स कॉलेज. गेल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं की आपली लॅबोरेटरी कुठे आहे. ते मला साहेब आमच्याकडे लॅबोरेटरी नाही. कॉलेज तर सायन्स आहे. ते म्हणजे आम्ही बाजूला जे 4 किलोमीटर कॉलेज आहे तिथे आमच्या मुलांना घेऊन जातो. आता प्रश्न आहे सुविधा. ते सुरुवातीला सांगितलं आर्टिकल 38 काय सांगते की स्टेट शॅल इरॅडिकेट इनइक्वॅलिटी इन फॅसिलिटीज अँड इन अपॉर्च्युनिटी. कारण अपॉर्च्युनिटी जन्मच मुळात फॅसिलिटी बद्दल. जर सुविधा नसेल तर तुम्ही सक्षम होणार नाही. तुम्ही जर सक्षम झाले नाही तर कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकणार. अशा प्रकारे ग्रामीण भागातील आमची उच्च शिक्षण व्यवस्था त्याबद्दल काय करणार आपण, या अहवालामध्ये त्याबद्दल काय विचार मांडलेले. आश्रमशाळा घ्या, आदिवासी मागच्या जवळजवळ 45 वर्षापासून आपण आश्रमशाळा चालवतो. कशा करता की आदिवासी मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं. काय परिस्थिती आहे या आदिवासी भागातील आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्याकरता या अहवालात काय आहे? काहीच नाही. तेव्हा आपण फार मोठे ज्याला म्हणतो आपण फिलॉसॉफिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा जे ग्राउंड रियालिटी आहे, की आज आदिवासी मुलांना आजही उच्च दर्जाचं शिक्षण मिळत नाही. पेपरमध्ये वाचतो आणि कोणीही त्याबद्दल फारसं बोलत नाही. तुम्ही पेपर काढा आणि त्यामुळे तुम्हाला काय दिसतं, GDP नावाचा एक शब्द, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट, असे शब्द आपल्याला दिसतात. विषमतेचं लेवल किती आहे त्याच्याबद्दल फारसं भाष्य कुठेही करता दिसत नाही, विशेषतः ग्रामीण भाग आणि आदिवासी भाग. पहिला प्रश्न आहे की या भागातला शिक्षणाचा दर्जा तुम्ही कसा होऊ शकतो, कसं त्या भागात कॉलेज सुरू होऊ शकतो. आजही अनेक कॉलेज ग्रामीण भागात आहेत, पण त्याची परिस्थिती भयानक आहे. त्यांना खरं म्हणजे विद्यापीठाचं ऍप्लिकेशन मिळालंच नको, बिकॉज देर इज नथिंग. तरी आम्ही देतो ना ऍप्लिकेशन. वी आर व्हेरी व्हेरी सॉफ्ट अबाउट दी फ्युचर ऑफ द स्टुडंट. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा आपला दृष्टिकोन असतो. आणि विद्यापीठात आहेच की विद्यार्थी नापास व्हायलाच नको. कुठल्याही परिस्थितीत तो डिग्री घेऊन बाहेर पडायलाच पाहिजे. डिग्री कशी आहे हा नंतरचा भाग. नाहीतरी काही लेबर मार्केटमध्ये तुम्हाला कोणी विचारत असते. ही जी विषमता आहे, शैक्षणिक विषमता, ही कशी दूर करता येईल आपल्याला. शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये जी दरी आहे ती कशी दूर करता येईल यावर या अहवालामध्ये किंवा धोरणामध्ये असं भाष्य केल्याचं दिसत. You depend on the private sector, then you will not achieve. हा महत्वाचा भाग असा आहे की शिक्षणावरचा खर्च. कोठारी आयोग 1907 त्यांनी सांगितलं की शिक्षणावर पब्लिक एक्सपेंडिचर GDPच्या 6% असायला.
त्याकरता त्यांनी डेडलाईन दिली होती 1986, 20 वर्ष. कारण रिपोर्ट आला होता 1966ला. 20 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षणाचा खर्च त्यावेळेला 3% होता, तो 6% पर्यंत वाढवायला पाहिजे. It was the recommendation of the co-curriculum and that was accepted by the government. 90 मध्ये काय परिस्थिती होती? एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन was only 3.7%, not 6%. आम्ही 20 वर्षामध्ये फक्त 0.7 पॉइंटनी वाढली. 2020 मध्ये काय परिस्थिती आहे? इट इज ओनली 3.9%. 3.7 वरून 3.9 30 वर्षाच्या कालावधीनंतर. याची सरकारला जाणीव नाही का? आहे, पण इच्छाशक्ती नाही. आम्हाला शहरातल्या रस्त्यावरचे खड्डे भरण्याकरता पैसा आहे, शिक्षणाकरता नाही. आणि हा जो काही खर्च होतो 3.9%, आता पुन्हा 6% द्यायचा आहे. आय एम शुअर इट विल नॉट. जी गोष्ट आम्ही मागच्या 50 वर्षात 3% वरून 3.9, 0.9 percentage point, 50 years of long. आणि हा जो खर्च आहे त्याच्यामध्ये, कारण हा जो अहवाल आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज डिक्लेअर्ड बाय द युनियन गव्हर्नमेंट. राज्य सरकारचं किती त्याला सपोर्ट आहे मला माहित नाही. जो काही शिक्षणावर खर्च होतो पब्लिक सेक्टर म्हणून, त्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा फक्त 30% आहे. 70% expenditure is incurred by the state on education. राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? Almost all states are dependent on the union government for financial help. आणि हे 40 ते 50% आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा केंद्राकडून राज्याला सांगता 19% मदत दिली जात होती, आज 50% होती. So state are becoming financially weak. And now they are becoming more and more dependent on union government. अशा परिस्थितीमध्ये will it be possible for the states to increase the expenditure on education as expected by the commission? मला नाही वाटत कुठलीही या देशातलं कुठलीही राज्य सरकार हा खर्च करू शकेल. यातही हायर एज्युकेशनवर होणारा खर्च एकूण खर्चाच्या फक्त 20%. त्यामुळे हायर एज्युकेशनला खर्च व्हायचा प्रश्नच येत नाही. जो काही खर्च होईल थोडाफार वाढीव, दॅट मे बी लिमिटेड टू ऑर रिस्ट्रिक्टेड टू द प्रायमरी एज्युकेशन. त्यामुळे हायर एज्युकेशन विल रिमेन निग्लेक्ट. काळ बदलला. पूर्वी 8व्या वर्गाला महत्व होतं, नंतर 10व्या इयत्तेला महत्व आलं, नंतर 12वीला, आता कॉलेजलाही महत्व. इफ यू आर नॉट ग्रॅज्युएट, यू आर नो स्कोप इन द एम्प्लॉयमेंट मार्केट. आमच्याकडे सुद्धा तलाठ्याकरता पोस्ट ग्रॅज्युएट होता. त्यामुळे जो मौलिक अधिकार आहे तो फक्त 8व्या इयत्तेपर्यंत सीमित ठेवून काही पर्पज सोडवणार. आज 8th स्टँडर्ड मीन्स नो एज्युकेशन. पुढे एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी ग्रॅज्युएट, त्याशिवाय त्याला फ्युचरच नाही. मग आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करायचं? हा मूलभूत प्रश्न आपल्याला कुठेतरी शोधावं लागेल उत्तर. गव्हर्नमेंटला असं विथड्रॉ होऊन चालणार नाही. ही गव्हर्नमेंटची जनरल आता ॲटिट्यूड आहे टू विथड्रॉ फ्रॉम दी हायर एज्युकेशन, दॅट विल हॅव टू बी रिकन्सिडर. अदरवाईज entire rural area will get neglected from the higher education, quality education standard. ते होणारच नाही. हा एक भाग आहे. त्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे या सगळ्या रिपोर्ट मध्ये अर्बन ओरिएंटेशन, ग्रामीण भागाचा फारसा उल्लेख. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्लोबलायझेशन. त्याच्यावर सुद्धा आज अलीकडे तोही शब्द फार पॉप्युलर होत चालतो. नथिंग कॅन बी डन विदाउट ग्लोबलायझेशन. मी सहज विचारलं की जगातल्या 100 जे उत्कृष्ट विद्यापीठ आहेत त्यांनी भारतात येऊन आपले केंद्र सुरू करावे, स्थापन करावे, अशा प्रकारची शिफारस आहे. टॉप 100 युनिव्हर्सिटीज. लेट अस रिझ्यूम. केम्ब्रिज विद्यापीठ औरंगाबादला येऊन जर एक केंद्र स्थापन करणार, व्हॉट आर द पॉसिबल कॉन्सिक्वेन्स? We welcome that. There is no problem.
It's a good thing that our boys are going to foreign countries, spending huge amount and getting higher education. त्याच्याऐवजी जे उत्तम दर्जाचे विद्यापीठ किंवा कॉलेज आहेत त्यांनी भारतात येऊन आपले केंद्र स्थापन करणं काय वाईट नाही. एक इमॅजिन करा की केम्ब्रिज विद्यापीठाने आपलं एक केंद्र औरंगाबादला स्थापन केलं, पुढे काय होईल त्याचं? They will employ very competent professors, will offer them very high salary. आज जर विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजमध्ये 2 लाख पगार असेल महिन्याला, तर they may offer 10 लाख. म्हणजे आज जे विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, they will leave their colleges, university and join this Cambridge University Center. आणि मग आपल्याकडे जे शिल्लक राहील रेसिड्युअल पोर्शन, ज्याला आपण म्हणू की त्याच्याकडे फारसं काही कंट्रीब्युशन अपेक्षित नाही असं. नंबर 2, त्याची फी किती राहील? नॉट लेस दॅन 10. असं सुद्धा आपण पाहतो किट्स बिलानी वगैरे ते चार्ज 5 लाख रुपीज पर एनम. इथं 10 लाख 15 लाख चार्ज. आता 15 लाख रुपये फी कोण देणार आहे? ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण भागातील शेतमजुराचा मुलगा, आदिवासी मुलं कोण देऊ शकते? कारण इथे रिझर्वेशन असणार नाही, सरकार कुठली अनुदान देणार नाही. मग या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी, आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी कुठे जायचं? म्हणजे मग तुम्ही यू आर क्रिएटिंग आयलंड्स ऑफ फॉर दी क्वालिटी एज्युकेशन. या मोठ्या दारिद्र्याच्या समुद्रामध्ये आपण कुठे तसे आयलंड तयार करतो. आणि मग हे असे विद्यापीठ किंवा असे सेंटर कोणा करतात? फॉर हुम? श्रीमंता करता? त्यांना तर अदरवाईज तुमच्या याची गरजच नाही ना. They can afford to go to foreign countries, get enrolled in a good college or university and get good quality education. त्यांना इथं आणण्याची गरज नाही. त्यांना तुम्ही इथं आणत असाल तर आमचे जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्याच्या क्षमता आहे, जे गुणवंत आहे, त्यांच्याकरता आपण काही कर्तव्य करू शकणार आहोत की मग त्यांनी जे कॉलेजेस कुठल्याही दर्जा नाही तिचं शिक्षण घ्यायचं. म्हणजे देन यू आर क्रिएटिंग इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटीज, हे घटनेला मान्य नाही. इनइक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी हॅज टू बी इरॅडिकेटेड असं घटना सांगतो. मग या माध्यमातून तुम्ही इनइक्वॅलिटी निर्माण करता. एका ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण प्राप्त केलेले विद्यार्थी, त्यांच्यामध्ये क्षमता असो नसो, दे आर एबल टू पे द हायर फी. दुसऱ्या बाजूला गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे फेकला गेलेला विद्यार्थी. ही जी विषमता आहे ही आपल्याला, आय हॅव नो ऑब्जेक्शन टू इन्व्हाइट गुड फॉरेन युनिव्हर्सिटीज टू ओपन द सेंटर ॲट औरंगाबाद ऑर एट अनदर प्लेस. बट त्याचं उत्तर द्यायला पाहिजे कोणाकडे? सर्वसामान्य माणसाकरता की इलाइट्स करता? आर वी वर्किंग फॉर इलाइट्स ओनली ऑर फॉर दी कॉमन? याचाही उल्लेख या धोरणात नाही. जे धोरण आहे या धोरणामध्ये याच्याबद्दल काय उल्लेख? ही तफावत तुम्ही कशी कमी करणार? म्हणजे आपल्या धोरणामुळे विषमता वाढणार असेल तर ती बाब घटनेला मान्य नाही. कारण विषमता नष्ट करणे हा तर घटनेचा आत्मा आहे. त्याच्याकरताची राज्यघटना आहे की जे काही विषमता आहे, मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अंगात असणारी विषमता पूर्णतः नष्ट करणे हा एक केंद्रबिंदू आहे आपल्या भारतीय राज्य. त्याच्यापासून आपल्याला नाही. कुठले धोरण तयार करा, यू इन्व्हाइट एनीबडी, प्लीज इन्शुअर दॅट इट डज नॉट रिझल्ट इन टू क्रिएशन ऑफ इनइक्वॅलिटी. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांना कळलं आहे. Now we have got a parallel system of education. 11वी आणि 12वीचे विद्यार्थी ते कॉलेजमध्ये जात असतात. ते जातात वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस. त्यांना इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचे, टेक्नॉलॉजी कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं 12वी नंतर किंवा मेडिकलला घ्यायचं. हे सगळे विद्यार्थी फक्त आणि फक्त
जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सगळ्या शहरात आहे, तिथे जातात आणि एकही विद्यार्थी रेग्युलर कॉलेजमध्ये येत नाही. फक्त ते त्यांची नोंदणी करतात आणि मग कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा देतात. प्राचार्य 75% अटेंडन्सचं सर्टिफिकेट. आता ही जी पॅरलल सिस्टीम आहे ती चालू द्यायची. जे फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आणि पॅरलल सिस्टीम. पूर्वी साधारणतः कॉलेजची याला मान्यता नव्हती, पण आज अशी परिस्थिती आहे की प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आणि कॉलेजेस याच्यामध्ये टायअप झालेला आहे. अनरिटन ऍग्रीमेंट ही वस्तुस्थिती आहे. कारण काय असतं, आपल्याकडे बऱ्याच वेळा काही गोष्टी आपण ऍक्सेप्टच करत नाही. प्रॉब्लेम मस्ट बी ऍक्सेप्टेड फर्स्ट, देन वी कॅन फाइंड आउट. इफ यू डू नॉट ऍक्सेप्ट द प्रॉब्लेम, देर इज नो क्वेश्चन ऑफ सोल्युशन. ही जी पॅरलल सिस्टीम आता निर्माण झालेली आहे, ही पॅरलल सिस्टीम चालू यावर खरं म्हणजे जे शिक्षक संघटना आहे त्यांनी बोलायला पाहिजे. कुठलेही शिक्षक संघटना याबाबत फारसं बोलत, सरकारी याबाबत फारसं काही बोलत नाही, कोणीच बोलत. आता या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची फी किती आहे? वर्षाला 1 लाख रुपये. तो दिली फी. ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं, शेतमजुरांची मुलं, आदिवासी कुटुंबातील मुलं हे तर देऊ शकणार नाही का? तिथे गव्हर्नमेंट तुम्हाला स्कॉलरशिप देत नाही प्रायव्हेट कोचिंग करता. मग यांना तिथे जॉईन होता येणार. कॉलेज त्या दर्जाचं शिक्षण देत नाही असं एक समज आहे. म्हणजे मग हे लोक, हे जे विद्यार्थी हे ज्या स्पर्धा परीक्षा 12वी नंतरच्या कोर्सेस कसे पास होतील? पुन्हा आपण दरी निर्माण करतो आहोत. एका बाजूला ज्यांच्याकडे पैसा नाही ही मुलं, दुसऱ्या बाजूला पैसा आहे ही मुलं. म्हणजे आपण आमच्या गरीब मुलांची जी संधी आहे ती हिरावून घेतो आहे की अशी परिस्थिती. याचाही विचार व्हायला पाहिजे. इन्फॉर्मल सिस्टीम आणि फॉर्मल सिस्टीम दोन्ही चालू ठेवायच्या, एक बंद करायची. मला वाटतं की नाही, फॉर्मल सिस्टीम बंद करावी, फक्त इन्फॉर्मल चालू ठेवा, काय हरकत नाही. पण बोथ द सिस्टीम शुड नॉट रन सायमल्टेनियसली. दॅट इज नॉट गुड. इतर कॉलेजच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? मी काही प्रिन्सिपॉल सोबत चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं, साहेब आजकाल लोक विद्यार्थी कॉलेजला येत नाही, ते एमपीएससी स्पर्धा परीक्षेला जातात आणि त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि कॉलेजकडे येत असतात. कितपत योग्य आहे? कारण एमपीएससी स्पर्धा परीक्षेमधून किती विद्यार्थी पास होणार? दरवर्षी 3 लाख 4 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि 300-400 जागा म्हणजे निग्लिजिबल, 0.01%. आणि हे जर विद्यार्थी फक्त त्या स्पर्धा परीक्षेच्याच मागे लागले, त्याला कॉलेजचं जे शिक्षण मिळालं पाहिजे ते मिळणारच नाही. आणि मग एमपीएससीच्या परीक्षेचा इतके मर्यादा की तो फेकला जाईल. पुढे काय करायचं? म्हणजे ही विल बी टोटल अनफिट फॉर ऑल अदर एरियाज. याच्याबद्दल सुद्धा विचार व्हायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सगळेच प्राचार्य 75% अटेंडन्स जे आहे ते सर्टिफिकेट देतात. मला वाटते नियम आहे की देर हॅज टू बी मिनिमम 70. त्याचा कोणी फारसा गांभीर्याने विचार करत नाही, पालकही करत नाही, विद्यार्थी करत नाही आणि प्राचार्य पण करत नाही. तो धरून ठेवलेला आहे, काय हरकत नाही, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, वी आर देअर टू गिव्ह यू सर्टिफिकेट. आणि मग विद्यार्थी त्याचाच फायदा. या सगळ्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. या धोरणामध्ये कुठेतरी काही त्याचा काही फारसा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे कुठलंही धोरण हॅज टू बी बेस्ड ऑन ग्राउंड रियालिटी. यू कॅनॉट जस्ट imagine something very, very desirable and prepare the policy statement about it. That is not the case. First, you study what is the ground reality. And considering ground reality, then you build up your policy formulation. Then only it will become practical, what you call implementable. Otherwise, जसं कोठारीचं झालं, पहिलं
एज्युकेशन पॉलिसी 68, दुसरी 86, मॉडिफाईड तिसरी 92, चौथी व तिसरी. सगळ्या धोरण असंच होणार, कारण आपलं जे धोरण आहे हे जी वस्तुस्थिती आहे जमिनीवरची, त्या वस्तुस्थितीशी निगडीत राहत नाही. ते राहिलं पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे की आपण याच्यामध्ये कितपत त्याला यशस्वी करू शकतो. त्या ग्रामीण भागाच्या बाबतीत का घडतं? आपल्याला कल्पना असेल की जेव्हा भारतीय राज्यघटना तयार होत होती त्यावेळेला एक महत्वाचा मुद्दा समोर आला, म्हणजे या देशाला कायदा हो. त्यावेळेला 2 गट पडले होते. एक होता इंडिया, या देशाचं नाव इंडिया असावं, आणि दुसरा होता या देशाचं नाव भारत असावं. ते बिकॉज ऑफ हिस्टॉरिक. आणि दोन्ही गट इतके ठाम होते त्याच्यावर की कुठलाही गट आपली बाजू सरेंडर करत नाही. आणि शेवटी मग भारतीय पद्धतीप्रमाणे आपण नाव ठेवलं इंडिया दॅट इज भारत. म्हणजे दोन्ही गटांना समाधान, त्यांचा भारत आला, यांचा इंडिया. पण काय की इंडिया प्रथम आला आणि भारत नंतर. असं नाही म्हटलं आपण भारत दॅट इज इंडिया, आपण म्हटलं इंडिया दॅट इज भारत. फ्रॉम डे वन वी आर ट्रीटिंग द भारत एज सेकंडरी. आम्ही सगळं धोरण तयार करताना इन्क्लुडिंग शैक्षणिक धोरण ग्रामीण भागाचा फारसा गांभीर्याने विचारच करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याबद्दल आपण विचार करायला पाहिजे की ग्रामीण भागाला कसं फोकस करता येईल, तिथले प्रॉब्लेम कसे सोडवता येईल, त्या काय समस्या आहेत, आणि त्याचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत ज्या उद्देशाने हे धोरण तयार केलेलं आहे ते उद्देश सफल होणार नाही. त्यानंतर आहे डिस्टन्स एज्युकेशनचा, ज्याच्यावर खूप फोकस आहे याच्यावर. आज काय परिस्थिती आहे की जास्तीत जास्त मुलं डिस्टन्स एज्युकेशनकडे चाललेली आहे, अँड दॅट इज मोर इझी. याचं कारण असं की फी कमी आहे, कॉलेजमध्ये जायची गरज नाही, आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या नोट्स ज्या कॉलेजमधनं मिळत नाही. त्यामुळे काही कालावधीनंतर आपल्याला दिसेल की 75% विद्यार्थी हे डिस्टन्स एज्युकेशनकडेच जातील आणि कॉलेजमध्ये कोणी ऍडमिशन घेणार नाही. आजच तुम्ही बघा की इग्नू सारख्या विद्यापीठामध्ये किती एनरोलमेंट आहे, काही लाख. किंवा महाराष्ट्राचं जे ओपन युनिव्हर्सिटी आहे यशवंत, तिथे सुद्धा दिवसेंदिवस संख्या वाढते. आता त्यांनी PhD पण सुरू केलेलं आहे, सगळेच कोर्सेस सुरू केले. अशा प्रकारे डिस्टन्स एज्युकेशन वाढत राहतं. तर रेग्युलर कॉलेजेस जे त्यांना काही कालावधीनंतर विद्यार्थी सुद्धा घेणार नाही. मग आपलं एका बाजूला म्हणतो की कॉलेज आपला जो 1 लाखापर्यंत वाढवायला लागणार वगैरे, त्याचं काय होणार? एकूणच कॉलेजची संख्या, डिस्टन्स एज्युकेशन आणि रेग्युलर कॉलेज एज्युकेशन याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला समन्वय साधता येईल. शेवटी क्वालिटी हा सुद्धा महत्वाचा आहे. केवळ पुस्तक वाचूनच आपल्याला जर डिग्री प्राप्त करता येत असेल तर मग गरज वाचूनच लोकांना आपल्याला डिग्री देता येईल. टीचर हा टीचर असतो आणि टीचर जे शिकवतो त्याचा जास्त प्रभाव पडतो पुस्तक वाचताना. त्यामुळे टू रिप्लेस द टीचर बाय रिटर्न नोट्स, मला वाटतं याच्याबद्दल सुद्धा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे की आपण अशा प्रकारे योग्य राहील का त्याला पुढे. तो एक महत्वाचा भाग आहे. एज्युकेशन, बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की एज्युकेशनवर खर्च करणं योग्य की नाही. शासनाच्या भाषेत मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इनफॅक्ट एज्युकेशन इट इज ए इन्व्हेस्टमेंट ऑन द प्रोडक्टिव्ह ॲसेट. आपल्याकडे एक शब्द आहे डेव्हलपमेंट, आणि डेव्हलपमेंट आला तर त्याला दुसरा शब्द आहे कॅपिटल. इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल अँड डेव्हलपमेंट.
किंवा ग्रोथ. First there is investment, then there is a capital formation, then there is development, public growth. डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्याचं कसं योगदान आहे. आपल्याकडे जे भांडवल आहे कॅपिटल हे 3 प्रकारचं असतं. एक आहे नॅचरल कॅपिटल विच इज ए क्रिएशन ऑफ नेचर, हे आपलं योगदान नाही. जसं कोल डिपॉझिट्स असेल, क्रूड ऑइल डिपॉझिट्स असेल, मिनरल डिपॉझिट, ऑल क्रिएशन ऑफ नेचर, नॉट बाय द ह्युमन बीइंग. दुसरं जे कॅपिटल आहे दॅट इज कॉल्ड फिजिकल कॅपिटल विच वी हॅव क्रिएटेड. तिसरं एक कॅपिटल आहे दॅट इज कॉल्ड ह्युमन कॅपिटल. असे हे 3 कॅपिटल एकत्र येऊन विकास साध्य करतात, डेव्हलपमेंट प्रोसेस. या तिन्ही कॅपिटलचं योगदान कसं आहे? नॅचरल कॅपिटल कंट्रीब्युट्स नियरली 20% ऑफ द टोटल डेव्हलपमेंट. फिजिकल कॅपिटल कंट्रीब्युट्स नियरली 16% ऑफ द टोटल. And human capital contribute nearly 64% of the total. So in any development process, it is the human capital which contributes 2/3. No development can be sustainable unless quality of human capital is of a good quality. And human capital depends on, quality of human capital depends on education and health. सगळ्यात मोठं योगदान या ह्युमन कॅपिटल मध्ये आहे शिक्षणाचं. आणि अनफॉर्च्युनेटली या दोन्ही घटकावर आपण फारच कमी खर्च. सांगितल्याप्रमाणे ऑन एज्युकेशन वी आर स्पेंडिंग जस्ट 3.9% ऑफ द GDP and on health we are spending just 1.5% of the GDP. Again the requirement of minimum 3%, here minimum 6%. आणि त्याच्यामुळे आपलं ह्युमन कॅपिटलचा दर्जा अतिशय कमी आहे. ह्युमन डेव्हलप इंडेक्स घ्या, वेअर वी स्टँड ॲट द पोझिशन ऑफ 131 अमॉंग्स 188 कंट्रीज. 1 वर्षापूर्वी वी वेर ॲट 129 पोझिशन. 1 वर्षात घसरलो आपण. नाउ वी आर ॲट 131. यू टेक द एक्झाम्पल ऑफ inequality adjusted human development index. There we are at 122 amongst 160 countries. You take the gender inequality index. You take the example of world happiness index. There also we are at. The human capital च्या संदर्भामध्ये आपण फारसं लक्ष देत नाही, विचार करत नाही, त्याच्यावर फारसं भाष्य करत. We only focus on GDP, Brahma, Vishnu, Mahesh. And GDP is very dangerous word. त्याच्यामुळे काही अर्थ निघत नाही. हे साधा इट्स ॲव्हरेज. समजा एक नदी आहे, नदीच्या पाण्याची खोली 5 फूट आहे आणि कुटुंबातले 3 सदस्य आहेत, त्यांना पलीकडे जायचं. एका सदस्याची उंची 6 फूट आहे, दुसऱ्या सदस्याची उंची 5 फूट आहे आणि एकाची 4. ॲव्हरेज 5 फुटाचे. त्यामुळे साहजिकच तुम्ही निष्कर्ष काढणार की आपण तिघी नदीच्या पलीकडे जाणार, पण प्रवेश केल्यानंतर 2 गायब, एकच बाहेर. ॲव्हरेज डझंट कॅरी एनिथिंग. GDP इज बेस्ड ऑन जस्ट ॲव्हरेज and therefore it does not indicate ग्राउंड रियालिटी. अशा प्रकारे जर तुम्ही शिक्षणाकडे लक्ष दिलं, ते प्रायमरी सेकंड टर्शियरी, इट शुड बी ट्रीटेड ॲज द इन्व्हेस्टमेंट. इट इज द प्रोडक्टिव्ह. हा प्रोडक्टिव्ह आहे. इट इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट कंट्रीब्युट्स, ह्युमन कॅपिटल कंट्रीब्युट्स नियरली 2/3 ऑफ द टोटल डेव्हलपमेंट प्रोसेस. हा विचार करून सुद्धा आपण त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. सरकारने सुद्धा त्याबाबत तसा विचार करावा. त्या पॉलिसीमध्ये त्याचा काही उल्लेख नाही, जस्ट फिलॉसॉफिकल स्टेट. आणि तेव्हा मला असं वाटतं की आज जे काही आपण एज्युकेशन पॉलिसी तयार केलेली आहे, इट इज नॉट इन कंप्लायन्स विथ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी enumerated in different articles of Part 4.
आणि त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकतो, कारण इट इज मॅन्डेटरी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर प्रॅक्टिकली मॅन्डेटरी. तरी कोर्टात तुम्हाला जाता येणार तरी इट इज इक्वली इम्पॉर्टंट. इट इज लाईक दी फाउंडेशन. सुप्रीम कोर्टात असं म्हटलेलं आहे की Indian Constitution is rest on the bedrock of the balance between the directive principles and the fundamental. दोघांमध्ये संतुलन निर्माण केल्याशिवाय तुम्हाला विकासाचा रथ अपेक्षित गतीनं पुढे नेता येणार. पण शिक्षणावरचा खर्च वाढायलाच पाहिजे. You cannot neglect the education. You cannot neglect the higher education. Cannot compel the student to limit their education to 10th standard or 12th standard. No. They have every right to take the education up to the graduate or postgraduate level. And state has a role to play. State cannot allow the people to depend on the private sector or the private investor. मला असं वाटतं की या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. मी बरेचसे माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वच लोक या विचाराशी सहमत असतील नाही. मला वाटते मी माझे विचार मला जे वाटते, दिस इज माय व्हेरी बॅड हॅबिट, की मला जे वाटतं ते मी मनमोकळा बोलतो आणि त्याचा फारसा काय त्याचा विचार हे नाही. सर्व त्यांनी विचार ऐकले शांतपणे. मी त्यांचा आभारी आहे आणि बघा विचार करून मला काही अधिक धन्यवाद सर. आपण आजच्या संवाद मालेमध्ये येऊन सर्व श्रोत्यांशी अत्यंत चांगल्या पद्धतीने संवाद मांडला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भाने मांडणी करताना भारतीय संविधान हा त्याचा कसा मूलाधार असला पाहिजे, पण आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये ते फारसं दिसत नाही. अशी मांडणी करताना ग्रामीण भागातल्या महाविद्यालयाची स्थिती, विद्यापीठाकडून त्या कॉलेजेसना दिले जाणारे ॲफिलिएशन, खाजगी शिकवणी आणि महाविद्यालयातले साठलोट आणि कॉलेज बुडवून एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपण चांगलं विवेचन आमच्या सर्व श्रोत्यांपुढे मांडलं. खूप खूप आपले धन्यवाद सर. आमच्या लोकसंवाद फाउंडेशनचे सन्मान्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास आंभोरे सरांना मी विनंती करतो, आपण आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या संवाद मालेचे आभार व्यक्त करावे. डॉक्टर कैलास आंभोरे सर. धन्यवाद सर. लोकसंवाद फाउंडेशन द्वारा आयोजित संवाद मालेतील दुसऱ्या शैक्षणिक संवादामध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष या संवादाचे मार्गदर्शक माजी विभागीय आयुक्त आदरणीय भोगे सर, आपण भारतीय संविधान, नवीन शैक्षणिक धोरण आणि विषमता या विषयावर आपण साक्षेपी विचार मांडले, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरं तर ऋण व्यक्त करणे हे अगत्याचं आहे, कारण सर लोकसंवाद फाउंडेशनला आपल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची कायमच गरज असणार आहे. त्यामुळे आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे ज्यांनी प्रभावी भूमिका मांडली असे फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राध्यापक राम चव्हाण सर, या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणारे फाउंडेशनचे सहसचिव डॉक्टर हंसराज जाधव सर यांचेही आभार. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर बी ए चोपडे सर, मराठी विभागाचे माजी प्रमुख बडवे सर, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता वायकर सर
यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे विशेष आभार. या कार्यक्रमाची संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळणारे आमचे स्नेही तंत्रज्ञ श्री निखिल भालेराव यांचे देखील लोकसंवादच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. या संवादमालेसाठी झूम आणि फेसबुक वर उपस्थित असणारे सर्व रसिक, श्रोते, प्राध्यापक, विद्यार्थी व प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आपले देखील आभार. मित्रांनो, सध्याच्या विसंवादाच्या आणि एकल संवादाच्या काळात लोकसंवाद हा महत्त्वाचा आहे हे जाणणारे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक राजेश करपे सरांचे विशेष आभार. फाउंडेशनचे सचिव डॉक्टर गणेश मोहिते यांच्यासह पडद्यामागे राहून कार्य करणारे लोकसंवादचे उपाध्यक्ष प्राध्यापक बळीराम धापसे सर, लोकसंवाद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र काळुंखे, संयोजक प्राध्यापक संदीप पाटील, अधिष्ठाता प्राध्यापक चेतना सोनकांबळे मॅडम, प्राध्यापक मुन्ना धोंडगे, डॉक्टर माजिद शेख, डॉक्टर रवी किरण सावंत, प्राध्यापक सर्जेराव बनसोड, डॉक्टर शिल्पा जिवरक, डॉक्टर फेरोज सय्यद, प्राध्यापक अर्जुन मोरे, श्री राम शिंगारे, डॉक्टर शैलेश आकुलवार, श्री संकेत कुलकर्णी, विजय गवळी आणि सुधा मुळे यांचेही आभार आणि अभिनंदन. शिवाय या संवादमालेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, खरं तर सध्याचा काळ हा व्यक्तिकेंद्री आहे आणि या व्यक्तिवादाच्या काळामध्ये सेल्फ प्रमोटिंग होत असताना, सेल्फ प्रमोटिंगचा व्यक्तिवादाचा प्रभाव वाढत असताना लोकसंवादच्या सूत्रधारांनी माझ्याकडे या संवाद सत्राच्या आभाराची जबाबदारी दिली, याबद्दल त्यांचेही विशेष आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षाच्या